नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण घोडके. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आज प्रचाराच्या निमित्तानं माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि विठ्ठल कारखाना मातीत घालणारे कर्जबाजारी करणारे चेअरमन अभिजित पाटील यांची काही वक्तव्य पाहिली, त्या अनुषंगानं आज बोलण्यासाठी आपल्या समोर आहे. खरं तर जिल्ह्यामध्ये दराची स्पर्धा आपण लावली आणि त्याचं सगळं श्रेय लागण्यासाठी वारंवार त्याचा अट्टहास किंवा आटापिटा दिसून येतो. मान्य आहे की तुम्ही ऊसाला दर जास्त देताय. दर जाहीर करणं आणि लोकांना दर देणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. शेतकऱ्यांच्या खिशामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 200 रुपये 500 रुपये एक्स्ट्रा दिले म्हणून सांगताय, परंतु त्या शेतकऱ्याच्या संस्थेचे 350 कोटी रुपये खाल्ले हे सांगताना तुमची जीभ जड होते का, हा प्रश्न मला विचारायचा. पाठीमागची राहिलेली देणी दिली म्हणून तुम्ही छाती बडवून सांगताय, परंतु ती देणी देण्याचा शब्द देऊनच तुम्ही सत्ता मिळवली हे का नाकारताय. ज्या कामगारांची सभासदांची राहिलेली रुपया देणी दिल्याशिवाय मोडी टाकणार नाही म्हटलात. आज 4 वर्ष पूर्ण होत आली, परंतु त्या कामगारांच्या पगारी आजपर्यंत तुम्हाला देणं शक्य झालेलं नाही. तुमच्या वडिलांच्या वयाचे असणारे कामगार 8-8, 10-10 दिवस पुण्यामध्ये उपोषणाला बसले, मरणाच्या दारात उभे होते. त्यांच्याकडे तुम्हाला फिरकून बघा वाटलं नाही. त्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्याची भाषा तुम्ही केली आणि कोणत्या नैतिकतेच्या भाषा तुम्ही करतायत, कोणत्या बाता तुम्ही मारतायत. आज तुम्ही बोलताना कल्याणराव काळेंना, रणजित शिंदेना आव्हान देताय. कल्याणराव काळे किंवा इतर विठ्ठलपरावतले नेते हे नाकानं कांदे सोडण्याचं काम करतात असं म्हणतात. आबा, नाकानं कांदे सोडणं राहिलं बाजूला, परंतु तुम्ही जीबीनं जे काही जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांची टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळ्या नेत्यांनी, सगळ्या सभासदांनी, सगळ्या मतदारांनी पाहिलेलं आहे. परंतु आज भाजपवाले तुम्हाला लाथाडतायत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांना तुम्ही एकत्र घेऊन तिथं सुद्धा त्यांचा पक्ष बुडवण्याचं काम करताय. या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की अभिजित पाटलांनी एक गोष्ट आज रणजित शिंदेच्या बाबतीत बोलले. मला रणजित शिंदे, कल्याणराव काळे दोघांशी घेणं देणं नाहीये, परंतु त्यांचीच बोटं त्यांच्या डोळ्यामध्ये घालण्याचं काम मी आज या ठिकाणी का करतोय, तर दिलेला शब्द पाळणाराच खरा मर्द असतो असं वक्तव्य अभिजित पाटलांनी केलं. आता रणजित शिंदेचं राहू दे बाजूला, पण अभिजित पाटलांनी स्वतःची मर्दुमकी आधी सिद्ध केली पाहिजे. ज्या कामगारांच्या पगारी देण्याचा त्यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळून त्यांनी मर्द असल्याचं सिद्ध करावं. या कारखान्याला कर्जमुक्त करू, दरवर्षी 50 कोटी रुपयांचं कर्ज कमी करू, हा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करावा आणि स्वतःची मर्दांची सिद्ध करावी. या संस्थेला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणू, हा शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करून तुम्ही मर्द असल्याचं सिद्ध करा. आज विठ्ठलचं एक्सपान्शन केलं म्हणून सांगितलं आणि कारखान्याचं गाळप किती, 8 लाख टन. अहो, गाळप क्षमता वाढवली नसताना, एक्सपान्शन नसताना कारखाना 10-12 लाख टन गाळप करत होता. मग एक्सपान्शनच्या नावाखाली 65 कोटी रुपये जे काही तुम्ही गिळले, खाल्ले, लाटले ते लोकांसमोर आणा. 3,500 रुपये देणारच म्हणून छाती ठोकून सांगितलं. 3,500 रुपये द्याच, पण 350 कोटी रुपये काय केले याचा हिशोब द्या. आज कारखान्यावर कर्जाचा खरा आकडा किती आहे हेही एकदा छातीवरती हात ठेवून सांगा. कसं आहे, लोकांच्या मर्दानगीवरती बोट उचलणं सोपं असतं, परंतु स्वतःची मर्दानगी ज्यावेळी सिद्ध करायची वेळ येते, विठ्ठलपरावतले इतर नेते त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत याचा अर्थ अभिजित पाटीलच सगळं बरोबर आहे असं नाही. आबा, तुम्ही नेता म्हणून तुमच्या भूमिका काही घ्या, परंतु या सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम अजिबात करू नका असं या ठिकाणी सांगायचंय. निश्चित काही जणांना वाटेल की निवडणूक लागली की किरण बोलायला सुरू करतो. काही नौके कार्यकर्ते तुमच्याकडे असल्यामुळे हा गैरसमज होणं उचित आहे, परंतु किरण 2016-17 पासून विठ्ठल सहकारीच्या कामगारांच्या, सभासदांच्या आणि संस्थेच्या प्रश्नाबाबत बोलतो. ही माहिती कदाचित त्यांच्याकडे नसेल. आजही या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी किंवा एकमेकाची जिरवण्यासाठी निवडणुका लढत असाल, परंतु आजही हे व्यासपीठ माझ्यासाठी, माझ्या विठ्ठलला वाचवण्याचं, माझ्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं, माझ्या सभासदांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं माध्यम आहे असं मी समजतो आणि त्यासाठीच हे प्रश्न मी मांडतोय. जास्त काही बोलत नाही, परंतु पिराची कुरोलीमधले सावंत म्हणून एक ट्रॅक्टर मालक आहेत. त्यांचे 10 लाख रुपयांची एफडी, आयुष्यभराची कमाई, फिक्स डिपॉझिट असणारी ठेव बँकेनं परस्पर कारखान्याच्या कर्ज खात्यात वजा करून घेतली. आज सगळ्या शेतकऱ्यांची, कामगार, सभासदांच्या नावावरती असणारी कर्ज फेडली म्हणून छाती बळवताय. त्या सावंतचे पैसे तुम्ही कधी देणार आहेत? तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत, हार्टचा त्यांना प्रॉब्लेम आहे, हृदयाचा आजार असतानाही तो माणूस खेट्या मारतो बँकेमध्ये तुमच्याकडं आणि तुम्ही अपमान करून त्या माणसाला हाकलून दिलं. स्वतःच्या आई वडिलांचा जेवढा आदर करता तेवढाच इतर सभासदांचा, कामगारांचाही करायला हवा.
परंतु ते धाडस, ते दानत आणि ते संस्कार तुमच्यामध्ये दिसत नाहीत, ती मर्दानगी तुमच्यात दिसत नाही. एवढेच मर्द आहात तर द्या त्या सावंतचे 10 लाख रुपये. आयुष्यभराची कमाई एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याने बँकेमध्ये ठेवावी आणि तुमच्यासारख्या लोकांच्या चुकांमुळं त्या लोकांना रस्त्यावरती यायची वेळ यावी, आत्महत्या करण्याची वेळ यावी. बरं, हेही राहिलं बाजूला. अजित पाटलाच्यात खरंच दम असेल, खरंच मर्द असतील ना, तर संस्था आणि राजकारण दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. पंढरपूरमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये अमृता माळवदे म्हणून नगरपालिकेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवार होत्या. त्यांचे चुलत दीर असणारे आमचे माळवदे म्हणून, संतोष माळवदे म्हणून कारखान्यामध्ये कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्याला तुमच्या पाहुण्यांनी अर्ज माघारी घेतला नाही किंवा माझ्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं म्हणून त्याचं पंचिंग बंद केलं, कामावरनं काढून टाकलं त्या कामगाराला. ही कसली वृत्ती आहे तुमची? हा नीचपणा, हा नालायकपणा तुमचं राजकारण संपवतोयच, परंतु या लोकांच्या समोर हे तुमचं सगळं चारित्र्य उघडं पाडतोय. एक लक्षात घ्या, कारखान्याला मी चालू केलं, माझ्यामुळं लोकांचं चांगलं होतंय, सभासदांचं चांगलं होतंय असं दाखवताय, तर मग या सभासदांच्या कामाच्या म्हणजे काम उघडताय. ज्या परवेज मुजावरच्या उमेदवारीसाठी तुम्ही माझा संतोष माळवदे सारखा एखादा प्रामाणिक, ज्यांचे वडील अण्णांचे ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे, अण्णांपासून 3 पिढ्या त्यांनी कारखाना पाहिलेला आहे, काल परवा तुम्ही आलेल्या कुठला तो परवेज मुजावर, त्याच्यासाठी तुम्ही यांना कामावरून काढता. परवेज मुजावर आता माझ्या कारखान्याचा मालक होणार आहे का? परवेज मुजावर माझ्या कामगारांचं भविष्य ठरवणार आहे का? तुमच्या राजकारणाची लायकी काय आहे हे लोकांनी या विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून दिलेली आहे. या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या 12च्या 12 उमेदवारांना मिळून सुद्धा एकत्र निवडून येण्याची मतं पडली नाहीत. याच्यावरून तुमची लायकी ओळखायला पाहिजे. परंतु जर कामगारांच्या मुद्द्या मुरगाळणार असाल तर गप्प बसणार नाही. आज जो काही संतोष माळवदेंवर अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाचा आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तो कामगार का कामावर कमी केला? आबाच्या सुद्धा चेल्या सपाट्याने पाळलेल्या कुत्र्याने विचारावं की निश्चित काय अडचण होती की माळवदेंना कामावरून काढण्यात आलं, पंचिंग बंद करण्यात आलं. विचारावं की त्या पिराची कुरूच्या सावंतांचे 10 लाख रुपये जे कट झालेले आहेत त्याच्या पैशा बाबतीत तुमची भूमिका काय आहे? त्या सावंतांना सांगण्यात आलं की तुम्ही बँकेतनं जे पैसे गेले त्यांना कोर्टात जाऊन कोर्टातनं पैसे घ्या, माझ्याकडे यायचं नाही. त्यांना दमदाटी केली. त्यांना सांगितलं किरण गोडके तुमचा हस्तक आहे. अरे, ज्याचे 10 लाख रुपये गेले त्याच्यामध्ये किरण गोडके उभारतो ही चांगलीच गोष्ट आहे ना. तो मोठ्या मनानं 10 लाखाचे 20 लाखाचे डिजिटल लावतो, देऊन टाक त्या गरीबाचे पैसे, त्याच्या आयुष्याची कमाई येते. कसं आहे, 3,500 रुपये देतो म्हणून 350 कोटी जसे सहज लुटले आणि तुमच्या आंधळे भक्त या गोष्टीला दुर्लक्ष करतात. किरण गोडके त्यांच्यासारखा मूर्ख नाही. सत्तेला लाथ मारून बाहेर पडलोय कारण सत्यासाठी लढण्याची माझ्यामध्ये धमक आहे. आणि निश्चित संतोष माळवदेंवरती झालेला अन्याय असेल, आमच्या पिराची कुर्लीचे सावंत असतील, त्यांचे 10 लाख रुपये गेलेले असतील, हे सगळे पैसे देऊन तुम्ही तुमची मर्दानगी सिद्ध करा, हे जाहीर आव्हान मी आज या ठिकाणी देतोय. खरेच मर्द असाल ना तर संतोष माळवदेला का कामावरून काढलं हे मान्य करा. सांगा त्याची खरी परिस्थिती काय आहे. तुमच्या त्या परवेज मुजावरमुळं जर माझ्या कामगाराच्या खात्यात ताट्यामध्ये अन्नामध्ये जर माती तुम्ही कालवत असाल तर तो परवेज आणि तुम्ही दोघेही लक्षात ठेवा, कामगाराचा तळतळाट येणारा आजपर्यंत कोणीच सुखानं राहिलेला नाही. आणि त्या कामगाराच्या पाठीशी हा किरण गोडके शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मिळेपर्यंत उभा आहे. ही निवडणूक तुम्ही निवडणुकीपुरती बघत असला, राजकारण आणि संस्था वेगळ्या ठेवा हे आजही सांगतोय. माझ्या सभासदांच्या, कामगारांच्या मुंड्या मुरगळून त्यांच्या जीवावरती जर राजकारण तुम्ही करत असाल तर ते तुम्हाला सोयीचं होऊ देणार नाही. आणि निश्चित या सगळ्याचा जाब विचारल्याशिवाय आणि न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार